नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी असलेला संशयित व गेल्या काही दिवसांपासून सर्वतोमुखी चर्चा असलेला वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केले आहे। बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती। ही हत्या वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून झाली असा आरोप केला जातोय। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बीड पोलीस आणि सीआयडीची पथके वाल्मिक कराड यांच्या मागावर होती। मात्र वाल्मिक कराड यांनी तब्बल 23 दिवस पोलिसांना सहजपणे गुंगारा दिला। काही वेळापूर्वीच ते स्वतःहून पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाले। त्यामुळे वाल्मिक कराड यांचा शोध संपला असला तरी या निमित्ताने एक नवा प्रश्न उपस्थित झालाय। सुरुवातीला बीड पोलीस आणि त्यानंतर सीआयडीच्या 9 पथकांमधील 150 कर्मचारी रात्रंदिवस काम करत असूनही त्यांना वाल्मिक कराड याचा शोध लागला नव्हता। अखेर वाल्मिक कराड यांनी शरण येण्यासाठीची वेळ आणि स्थळ स्वतःच ठरवले आणि त्यांनी आत्मसमर्पण केले। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। एखादा आरोपी 23 दिवस राज्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणेला सहजपणे गुंगारा देतो आणि त्याला हवे तेव्हा पोलिसांच्या स्वाधीन होतो, ही पोलीस दलाच्या दृष्टीने शर्मेची आणि चिंतेची गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणताही गुन्हा नाही। त्यांच्या विरोधात केवळ पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। त्यामुळे आता सीआयडीचे अधिकारी वाल्मिक कराड याची चौकशी नेमकी कोणत्या प्रकारे करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा नोंदवला जाणार का याकडेही आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणीचा जो गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचा तपास बीड पोलिसांकडेच आहे। मात्र तरीही वाल्मिक कराड यांनी शरण येण्यासाठी सीआयडीचा पर्याय का स्वीकारला याची चर्चा आता रंगली आहे। वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं। गेली अनेक वर्षे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची आणि नियोजनाची सूत्रे सांभाळत आहे। त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव समोर आल्यापासून धनंजय मुंडे यांचीही कोंडी झाली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपदही धोक्यात असल्याची चर्चा आहे। आता या सर्व घडामोडींमुळे राज्याचे वातावरण चांगलंच तापत चाललंय। वाल्मिक कराडच्या सीआयडी चौकशीनंतर त्याला केज न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे। कराडच्या अटकेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली आहे। सर्व तपास यंत्रणा मॅनेज असून वाल्मिक कराडचे सर्व राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची टीका त्यांनी केली आहे। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। संतोष देशमुख यांच्या हत्येने समाज खवळला आहे। आरोपींसह आरोपींना मदत करणाऱ्यांना अटक करा अशी मागणी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी केली। इतकंच नव्हे तर सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ यवतमाळ, वाशिम आणि गोंदिया जिल्ह्यातील हजारो ग्रामपंचायती 3 दिवस काम बंद आंदोलन करणार आहे। गृहमंत्रीपद फडणवीसांनी आपल्याकडे ठेवलंय त्याच्यानंतर राज्यात चालत असलेल्या घडामोडींनी एक प्रकारे त्यांची परीक्षाच घेतली जात आहे। विरोधकांकडूनही या मुद्द्यावरून चांगलंच ट्रोलिंग सुरू आहे। आता वाल्मिक कराड पोलिसांसमोर आलाय, पण यापुढे त्याची चौकशी कशा प्रकारे होते त्यावर सरकारवरील जनतेचा विश्वास वाढेल की सरकार तो गमावून बसेल हे अवलंबून आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत भेटूया पुन्हा एकदा देशोन्नतीमध्ये। नमस्कार।